न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। आपण सर्वजण या शुभ संध्या समय प्रतिवर्षा पद्धतीप्रमाणे कुर्ला, सांताक्रूज, घाटकोपर, भांडूप या विभागातील जी भक्तमंडळी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या या सत्संगात आपण सर्वजण सम्मिलित आहोत. साध्य सुखासाठी परमार्थातील अनेक साधनांची आपण अवलंबन करीत असतो. समाधान, शांती आपलं साध्य आणि या साध्यासाठी साधनांची गरज आहे. कुठलंही साध्य इच्छा केल्याबरोबरच येऊन समोर उभं राहीलच असं काही सांगता येणार नाही. इच्छित केलेली सर्व गोष्टी तत्क्षणात समोर येऊन दत्त म्हणून उभे राहतील अशी व्यवस्था मानवी जीवनात नाही. बाहेरचे वस्तू असतील तर बरीचसे आणून समोर ठेवता येतील. दुसऱ्यांना सांगून त्या सर्वही साध्य करून घेता येईल. पण जे साध्य दुसरं कोणीही आणून आमच्या समोर उभी करू शकत नाही, त्यावेळी त्या साध्याला गाठण्यासाठी, साध्याला प्राप्त करण्यासाठी स्वतःलाच धडपड करावं लागत असते. धडपड करणारी मंडळी भरपूर आहेत जगात. आणि साधना म्हणून काही प्रयत्न करून, कष्ट करून साध्य वस्तूला प्राप्त करणारी मंडळी जेवढी आहे ते 2-3 प्रकारचे असतात. काही लोकांना कष्ट करून मिळवायचं आहे, काही लोकांना कमी कष्ट करून मिळवायचं आहे आणि काही लोकांना काही न करता मिळावं अशी अपेक्षा. कुठलंही कार्य साध्य करण्याकरता काही लोकांना काही करावं लागू नये हीच इच्छा असते. त्यातल्या काही लोकांची अपेक्षा असते की नाही, थोडंफार कष्ट असेल तर आपल्याला जमण्यासारखं आहे, पण फारच कष्ट असेल तर आपल्याला जमणार नाही. पण काही लोक असे आहेत, काही झालं तरी हरकत नाही, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि ते साध्य करायचं अशी म्हणणारी काही. परीक्षाच आहे मुलांची असं समजून चालू आहे आपण मुला-मुलींची. काहींची अपेक्षा आहे की आपण भरपूर अभ्यास करावा, अध्ययन करावं, कष्ट करावं आणि साध्य करावं. आपल्याला अभिप्रेत निकाल मिळवावा असं वाटत असते आणि त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. किती वेळ खर्ची घालायला तयार असतात, किती श्रम घ्यायला ते तयार असतात. आणि काही असतात वर्गातले, नाही एवढं का आपल्याला जमणार नाही, थोडं काहीतरी आपण हालचाल करू आणि तेवढ्यातच आपल्याला बऱ्यापैकी मिळायला पाहिजे ही अपेक्षा असणार. आणि वर्गात काही विद्यार्थी विद्यार्थिनी असे असतात की त्यांना काहीच करायचं नाहीये, पण परीक्षा तरी पास व्हायला पाहिजे. त्यांच्याकरता काही उदाहरण शास्त्रात दिले गेलेले आहेत की ही माणसं कशी असतात.
काही नारळासारखे असतात, काही केळीसारखे असतात, काही द्राक्षासारखे असतात. नारळातलं रस जे आहे, खोबरं जे आहे, मिळवणे इतकं सरळ नाहीये, सहज नाहीये. तो झाड इतकं उंच आहे, त्या उंचावर चढून आधी फळं काढणं ही, बाकीचे फळं जितकं सहजतेने काढता येईल तितकं नारळाची फळ काढता येत नाही. बाकीच्या झाडावर जितकं सहजतेने चढता येते तितकं सहजतेने नारळाच्या झाडावर चढता येत नाही. चढायला एक कष्ट आहे. आणि जरासं चुकलं तर हर हर महादेवच, वरून खालीच. सरकत जरी आलं तरी साल्ट काय राहत नाही. आणि एवढं वर उंचावर चढला आणि पटकन आंबा तोडतो, दुसरं कुठली फळं तोडतो, इतकं सहजतेने नारळाचा फळ निघत नाही. त्याला तोडणंही तितकंच कठीण आहे. तोडून आणला खाली, आणल्यानंतर सुद्धा लवकरच खोबरं आणि पाणी मिळेलच असं नाहीये. त्याच्याकरता वरचं केशर काढावं लागते. केशर काढणं इतकं सोपं नाही. केशराचं वर आणखीन एक हिरवं असते, ते काढावं लागते. आणि त्याच्यानंतर केशर काढावं लागते. केशर काढल्याबरोबरच हाताला लागेल असं नाही, त्याला फोडावं लागते. त्याला कवटी असते वरती, काय कवटीच म्हणतो ना, करवंट असतो ना वरती. आणि त्याच्यामध्ये खोबरं असते, खोबऱ्याच्या आतमध्ये पाणी असते. म्हणजे ती पाणी आणि खोबरं मिळवायचं असेल तर एवढं कष्ट येते. मला एवढं कष्ट झेपणार नाही असं म्हणतो ना, त्याला ह्याच्यापेक्षा कमी उंचीचं झाड आहे, केळीचं, जाऊन उभं राहिले की हातालाच लागतो. काढणं जरासं कठीण असते, लवकर तुटत नाही. नारळा इतकं सोलायला त्याला त्रास नाहीये. आणि नारळ खोबरं चावायला जितकं त्रास होतो ना, तितका त्रास पण केळी चावायला लागत नाही. तरी सुद्धा थोडस कष्ट आहे त्याला. त्या कष्टाने ते प्राप्त करता येते. ज्याला हे दोन्ही शक्य नाही म्हणतो, त्याच्याकरता एकच उपाय, ह्याच्यापेक्षा सोपं. झाडाजवळ जाऊन उभं राहायची गरज नाही, झाडच त्याला लागते. द्राक्षीची वेल आहे ना, ह्यालाच वाकावं लागते खाली. त्याच्या उंचीला ह्याला जाण्याची गरज नाही, फळाच्याच उंचीला ह्याला वाकावं लागते. आणि फळं चावायलाही लागत नाही, त्याला पचवायलाही लागत नाही. तोंडात टाकला, दाबला, कामच संपलं. रस ताबडतोब तोंडात. केळीचा रस होण्याकरता वेळ लागतो, नारळाचा खोबऱ्याचा रस होण्याकरता वेळ लागतो, पण द्राक्षीच्या रसाकरता वेळच लागत नाही. वेळच लागत नाही. इतकी सोपं मागणारी काही आहेत, याच्यापेक्षा जरासा कठीणता असलेले साधना असू द्या म्हणणारी काही आहेत. आणि काही मंडळी कसंही असू द्या, कितीही असू द्या कठीण, तो तत्व मी प्राप्त करेन म्हणणारी आहे. आमच्या धर्मशास्त्रात उत्तम अधिकारी जो आहे, त्याच्याकरता साधू सत्पुरुष संत मंडळीने, ज्याला ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, उपनिषद इत्यादी तत्वज्ञान प्रतिपादन करणारे जे ग्रंथ आहे, तत्वज्ञान, दासबोध, ज्ञानेश्वरी, हे तत्वज्ञान प्रतिपादन करणारे ग्रंथ हे जरा नारळासारखे आहे. हे मला जमत नाही म्हणणारे आहेत ना, त्यांच्याकरता काही स्मृती ग्रंथ. स्मृती म्हणजे सोपं करून आठवून लिहिलेले ग्रंथ आहेत. रामायण असेल, महाभारत असेल, थोडीशी स्तोत्र असतील, स्तुतीपर ग्रंथ असतील. हे याच्यापेक्षाही मला जमतच नाही, परमार्थ एवढं कठीण असं म्हणणाऱ्यांसाठी पुराण आहेत शेवटला. द्राक्ष आहेत ना, द्राक्ष म्हणजे पुराणच, नुसतं कथाच वाचत जायचं.
तिथे कठीण असं काहीच नाहीये. जरासा कठीण म्हणजे स्मृती ग्रंथ. स्मृती ग्रंथामध्ये अनेक स्मृतिकारांनी लिहिलेले स्मृती आहे की तत्व प्रतिपादन करणारी स्मृती आहेत आणि नीती प्रतिपादन करणारी स्मृती आहेत. हरिद्रुम स्मृती आहे, आपस्तंभ स्मृती आहेत, कामुंदकी नीतिसार आहे, विधुर नीती आहे, चाणक्य नीती आहे, अशी शेकडो आहे. तिथेही आपल्याला हवं असलेले सर्व सुख शांती प्राप्त करण्याकरता मार्ग उपाय सांगितले गेलेले आहेत. आणि पुराणांमध्येही ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून पुराण अत्यंत सोपं, द्राक्षासारखे आहे. जरासं कठीण म्हणजे नारळासारखे आहेत ना. आत्मा, परमात्मा, जीव आणि जगत आणि प्रपंच, माया इत्यादी गोष्टींनी भरलेली जी ग्रंथ आहे, थोडंसं कठीण वाटतं. त्यांना आपण वेदांत ग्रंथ म्हणतो, तत्वज्ञानाने भरलेले ग्रंथ म्हणतो. हे नारळासारखे एकदा कठीण ते वरचं काढले की आतलं खूप चांगलं ताकद देणारी आणि या सर्व ही साधना जी आहे, तिन्ही प्रकारची साधना, कठीण असेल, मध्यम असेल आणि अत्यंत कनिष्ठ प्रकारची साधना जी असते. आणि जितकी कष्ट कमी ना, त्याला सुखही कमी. द्राक्ष 2-3 दिवसावर टिकत नाही, 4-8 दिवसात बाद होते. केळी एक 8-15 दिवस टिकते काढल्यानंतर. नारळ तसं नाही, महिनोन महिने टिकते आणि शेवटला सुकलं तर ते खराब कधी होत नाही. जो कष्टाने मिळवलेला असतो ना, त्याचा कधीही खराब होत नसते. जे बिनकष्टाचं असते ना, ते लवकर खराब होत असते. अध्ययनात, अध्यापनात सुद्धा हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. अत्यंत परिश्रम करून आपण जे मिळवलेले आहोत ना, ते कधीही विसरत नाही, कारण तेवढा कष्ट घेतलेलेच आहे. जे कमी कष्टाचं आहे ना, ते लवकर विसरते. अर्थात केळी खराब होते, केळीपेक्षाही द्राक्ष लवकर खराब होते. एवढंच नाही, द्राक्ष आहे ना, नुसतं खराब होत नाही, आंबल्यानंतर खाल्ले तर त्याचा परिणाम वेगळा होतो. होय ना. द्राक्ष ताजा खाता हे ठीक आहे. मला एक जण भेटला होता, म्हणाला द्राक्ष खाता काय स्वामीजी? हो सांग, खातो ना. म्हटलं दारू कशापासून तयार होते माहिती आहे का तुम्हाला? म्हणा. अरे म्हटलं कुठं कुठे नेला हा माणूस. म्हणाला द्राक्षापासूनच तयार होते ना. म्हणा मग दारू पिता काय तुम्ही? म्हणाला. मी म्हटलं दारू पित नाही मी. मग दारू पिताय का? म्हणजे द्राक्ष खाताय म्हणजे दारू प्यायल्यासारखं नाही का? म्हणाला. केवढा हुशार होता माणूस. का? हीच द्राक्ष, आता द्राक्ष आहे, खाता दिलं तर, त्याचा ज्यूस काढून दिला तर प्याल की नाही? म्हणाला. ज्यूस काढून दिले तर पित. मग एक 8-15 दिवस ठेवून प्यायला तर काय बिघडणार आहे? म्हणाला. दारू म्हणजे काय? 8-15 दिवस ठेवून आंबवलेले असते, मग ते प्यायला काय अडचण आहे तुम्हाला? म्हणाला. मग द्राक्षच आहे ना ती शेवटी. ह्या माणसाला आता काय सांगावं म्हटलं आपण. त्याला म्हटलं तू म्हणतोस तितकं सोपं नाही. कसं? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणाला तुम्ही द्राक्ष खातो म्हणताय आणि द्राक्षा रस का चालत नाही तुम्हाला? आता काढून दिलं तर चालतंय, 15 दिवसांनी का चालत नाही? म्हणाला. आणि उगाच काहीतरी लोकांना सांगत बसताय. म्हणाला दारू प्यायचं नाही, बिडी वाढायचं नाही, काय आहे काय? म्हणाला. यार मी त्याला म्हटलं एक मूठभर माती घेतला, माती घेऊन त्याच्या डोक्यावर मारला. लागतंय काय? म्हटलं नाही लागत. म्हटलं किती लागणार आहे? नाही लागणार. मग त्या मातीत जरासं पाणी टाकलं, दुसरं चिखल केला, मारले तर आता कसं लागेल? मातीपेक्षा जास्त लागते. संस्कार झाले ना त्याच्यावर. आता जरासं लागतंय. आणि ह्याच मातीला पाणी लावून त्याचा चिखल करून जरासं सुकवायचं, सुकून भाजायचं, जरासा भाजून त्याच्या डोक्यावर ते आपटायचं. आता कसं लागतंय? म्हटलं फुटते ना. म्हणाला डोकं तसंच आहे. म्हटलं ते द्राक्ष जर 15 दिवस झाले तर फुटतेच. म्हटलं ते ताजं आहे ते ठीक असते,
कळलं ना? आत्ताही द्राक्षच आहे आणि नंतरही द्राक्षच आहे म्हणतोय तो. द्राक्ष जरी असलं तरी त्यात फरक असते. हेही माती आहे आणि भाजलेले पण मातीच आहे, होय ना? म्हणून ह्याचं आणि त्याची तुलना करता येणार नाही. कच्चा मातीचं आणि भाजलेल्या मातीची तुलना कधीच होत नाही. वाममार्गाला उपाय फार सोपं असतात. वाममार्गी लोक जे असतात ना, त्यांची तर्क फार वेळ टिकत नाही. तर्क टिकत नाही आणि तर्क कुठे लढवावं तिथेच लढवावं. नको तिथे तर्काचा वापर करायचा नाही. कधी लॉजिक हे आहे, हे चांगलं आहे, नाही असं नाही. लॉजिकचा वापर कोणत्या गोष्टीसाठी करायचा, कुठे करायचा, किती करायचं, याची काही इतिमिती आहे आणि त्या इतिमितीत त्यांचा वापर केला तर चांगला. जर इतिमितीत नाही वापर केला तर मग भाजलेले विट्याचंच काम होतंय. द्राक्ष हे सोपं, केळी त्याच्यापेक्षा जरासं कठीण आणि नारळ त्याच्यापेक्षाही कठीण. नारळ टिकाऊ, परिश्रमाने मिळवलेले जे ज्ञान आहे ना ते खूप टिकतं. विना परिश्रमाचा मिळवलेले ज्ञान असते ते फार कमी काळ टिकते. काहीही परिश्रम न करता मी मिळवतो म्हटलेले म्हणून मिळवलेले असते ना, कॉपी केलेले, ते टिकत नाही. घरी आल्यानंतर विचारलं तरी सुद्धा समजत नाही. एवढंच नाही, कॉपी करायला सुद्धा थोडं तरी अक्कल लागते. मी मागेच कोण बोलले माहिती आहे तुम्हाला? 2 मुलं जोडीलाच होते. एका मुलाला 75% गुण पडले आणि त्याच्या पाठीमागे बसून त्याचा जो नक्कल केला होता त्याला 0 पडलेले होते. आणि बाप गेला तक्रार घेऊन वर्गात, गुरुजी आमच्या मुलाला डबल 0 का टाकला तो, आणि पुढच्या मुलाला 75% गुण टाकलाय, आणि पुढच्या मुलांनी जे लिहिले तेच आमच्या पोरांनी लिहिलेले. बरोबर आहे, हुबेहूब लिहिलेलं आहे, प्रश्नही तोच, उत्तरही तोच, आणि त्याला 75% आणि आमच्या मुलाला डबल 0. असं का? गुरुजी म्हणाले, पुढचा आहे तो 9वीत आहे, तुमचा आहे तो 8वीत आहे. कोणाचा बघून लिहावं ह्याचा तरी कमीत कमी अक्कल लागते. कळलं ना तुम्हाला? ज्याला 75% पडलेत ना तो 9वीतला आहे, तुमचा मुलगा आहे तो 8वीतला आहे. कोणाचा लिहावं ह्याला तरी कमीत कमी लागते. प्रश्न कुठला आहे, त्याला उत्तर काय लिहावं एवढं तरी कळावं लागतंय. म्हणून सहजता म्हणतो ना, जितकं सोपं मिळते म्हणतो ना, तितकं सोपं नसतं ते कधी. म्हणून परिश्रम, कष्ट हा लागतो जीवनात. म्हणून जो उत्तम साधक असतो तो भरपूर परिश्रम घेऊ पाहत असतो. उत्तम साधकाला पूजेमध्येही तितकीच निष्ठा आहे, त्याच्या अर्चनामध्येही तितकीच निष्ठा आहे, त्याचा ध्यानधारणेतही निष्ठा आहे. निष्ठेने करतो तो, झाले तर होऊ द्या म्हणणारा नाही, तो निष्ठेने करतो. त्याचा भजन भक्ती हे निष्ठेने होत असते. आणि एवढंच नाही, त्याच्या श्रवण मनन निधिध्यासन सुद्धा निष्ठेने होतात. म्हणून त्याला कष्टाने प्राप्त होत. त्याला कळतं की हा शरीर एक नारळासारखं आहे, त्याच्यातलं मन खोबऱ्यासारखं असेल तर पाणी हे आत्म्यासारखं आहे. त्या पाण्यापर्यंत जाण्याकरता ही वरची पदर एक 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 काढत आत जावं लागते. तत्वज्ञान इतकं सोपं नाही की कुठेही बाजारात बसला आणि पटकन प्राप्त केला असं नाही होणार. तत्वज्ञानापर्यंत पोचायला किंवा आत्म्यापर्यंत पोचण्याकरता आत्म्यावरची पदर आहेत नाही, एक 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 भेदत जावं लागतं. भेदत जावं लागतं. जो भेदत जातो त्याला सहजगत्या प्राप्त. कारण तो माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत विचार करतो आणि हे जाणण्याकरता आणि जाणून आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाची बनवण्यासाठी निरंतर परिश्रम घेत असतो. बरीच मंडळी आम्ही जन्माला आलो आणि का जगतो, कशासाठी जगतो याची विचार करणारीच फार कमी असतो.
फार कमी असतो. जन्म प्रत्येकाची एक आकस्मिक क्षण आहे. कोणाचाही जन्म ठरवून नाही झालेला. जन्म आकस्मिक आहे, मृत्यू मात्र निश्चित आहे. जन्म आकस्मिक आहे. आपण कोणी कोणाच्या घरात यायचं असं काय ठरवून आलोय का आजपर्यंत? नाही ठरवले. आकस्मिकरित्याच आलो. इथे का आलात असं कोण विचारलं तर मागच्या जन्मात मी तपश्चर्या केला होता म्हणून इथे आलो असं कोण म्हणतो का? आपण नाहीये. जिथेही आज आलेलो आहोत आपण तिथे आकस्मिकच आलेलो आहोत. का? जन्म हे आकस्मिक आहे. जन्म आकस्मिक आहे म्हणून मृत्यू आकस्मिक नाहीये. आले तर आले, नाही तर नाही असं नाहीये. जन्माला आलो तर आलो, नाही तर नाही. आलोय म्हणजे आकस्मिकच आलो, ठरवून का आलेलं नाही. पण मृत्यूला निश्चित असं हे नाही असं कोणी म्हणता येणार नाही. मृत्यू हे निश्चित आहे. मृत्यू हे निश्चित आहे. कधी ना कधी हे होणारच आहे. कोणाचाही असो, राजा असो, रंक असो, महात्मा असो, भक्त असो, पुरुष असो, स्त्री असो, वृद्ध असो, तरुण असो, मृत्यू हे निश्चित आहे. जन्म आकस्मिक आहे. जन्म आणि या मृत्यूच्या मधील जे काळ आहे ना त्याला आपण आयुष्य म्हणतो, त्याला जीवन म्हणतो, त्याला जीवितावधी म्हणतो, त्याला प्रपंच म्हणतो, काय काय तरी म्हणतो. जन्मानंतरचा आणि या मृत्यूपर्यंतचा आकस्मिक आणि निश्चिततेची मध्ये जी काळ आहे त्या काळातली प्रत्येक क्षण आपला सुखाचा जावा, आनंदाचा जावा ही आमची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षण सोन्याचा बनवावा असं आपल्याला वाटतंय आणि व्हायलाच पाहिजे. कुठलंही क्षण कोणाचाही दुःखी अवस्थेत जाऊ नये आणि प्रत्येक क्षण आपलं सुखात परिवर्तित व्हावं ही आमची अपेक्षा आहे. जर अपेक्षा असेल तर माणूस नुसता अपेक्षा ठेवून चालत नाही. त्या अपेक्षेनुसार प्रयत्नही करायला पाहिजे. नुसतं अपेक्षा केला म्हणून माणसांच्या समोर काही कुठल्याही वस्तू येऊन पडत नाही. कुठलाही क्षण आमच्या जीवनातली बदलत नाही. आम्ही अपेक्षा करून घरात बसलो म्हणजे आमच्या आयुष्याची क्षण बदलतात असं नाहीये. त्याला कृतीही लागते, तसा प्रयत्नही लागतो. जन्म मृत्यूचा मधील काळ जो आहे तो जीवन आहे. त्याला जीवितावधी म्हणतो, त्याला आयुष्य म्हणतो, त्याला प्रपंचही म्हणतो. काय काय अनेक शब्दांनी आपण त्याला ओळखतो. आणि ती अवधी सगळ्यांचीच इच्छा आहे की ते सुखाची असावी, दुःखाची असू नये असं वाटतंय आपल्याला. का होऊ नये म्हणून माणसाला जीवनात एक ध्येय निश्चित पाहिजे की मी जन्माला आलो आकस्मिक दृष्ट्या, या मृत्यूपर्यंत जे प्रवास करायचा आहे ना या कालावधीत मी काय करायला पाहिजे याचं एक ध्येय माणसांसमोर पाहिजे. बऱ्याच लोकांना ध्येयच नसतो, नुसतं चालतच असतात. माणसं कुठे जायचं माहीतच नसतं, चालतच असतात. भरपूर कष्ट, चिंता 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 चिंतेतच असतात माणसं. एक चिंता संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. हे चिंता असतात माणसांच्या जीवनात. पहिली चिंता असते 2 वेळचं जेवण मिळेल का. अन्नासाठी माणूस भरपूर धडपडतो. 2 वेळचं अन्न मला मिळेल का याची चिंता असते. 2 वेळचे अन्न मिळाले की त्याला सुरक्षिततेची चिंता लागते. मला जेवायला अन्न मिळालं पण मी सुरक्षित कसं राहीन, माझे देह सुरक्षित राहायला पाहिजे आणि जीवन सुरक्षित व्हायला पाहिजे याची चिंता लागते. ही चिंता केवळ माणसांनाच आहे अशातला भाग नाही. पशु पक्षी प्राणी जेवढी म्हणून जीव जंतू आहेत सगळ्यांना ही चिंता आहे की आपल्याला खायला मिळेल का, प्यायला मिळेल का. भूगर्भातील जेवढी जीवाणू आहेत, जेवढी जलचर आहेत, जेवढी आकाशात विहार करणारे पक्षी आहेत, या सगळ्यांना एक चिंता निश्चित आहे की खाण्याची, जेवणाची. आणि जेवणाची चिंता नाही असं एकही प्राणी नाही. जे आपल्या घरट्यातनं पुढे सरकते ते खाण्यासाठीच सरकते, अन्य कशासाठीही सरकत. कुठली सरपटणारी प्राणी सरकले
तर ते खाण्यासाठी सरकते, पाय असणारे सरकले तर अन्नासाठी सरकते, आणि ज्यांना पंख आहेत, पंख असणारे प्राण्यांची उड्डाण अन्नासाठीच असतो, अन्य कशासाठी नसतो. माशीपासून घारीपर्यंत जे उड्डाण करत असतील त्या सर्वांचं उड्डाण केवळ अन्नासाठी असतो, अन्य कशासाठी नसतो. सरपटणारी जेवढी सरकत असतात त्यांची प्रत्येक क्षणाची सरकणं हे काहीतरी खाण्याकरताच असते. आणि माणसांचंही चालणं, हिंडणं फिरणं त्यातलं बहुभाग हे खाण्यासाठीच असतं. 2 वेळचं मला भोजन मिळावं ही अपेक्षा असते. पण इतरांची कसं असते, 2 वेळ मिळाले तर ते थांबतात, पण माणूस 2 वेळ मिळाल्यानंतर थांबेल याची गॅरंटी नाही. 2 वेळची झाली की त्याला पुढची सिक्युरिटी लागते. म्हणून माणसांची पहिली चिंता आहे अन्नाची, आणि त्याची दुसरी चिंता आहे सुरक्षेची. शरीर सुरक्षित ठेवण्याकरता मला वस्त्र मिळायला पाहिजे, पहिली त्याची. दुसरी, वस्त्र झाल्यानंतर मला बिघडले तर लागणारी औषध पाहिजे म्हणतो, ही दुसरी त्यातली. औषध आणि वस्त्र आणि औषध झाल्यानंतर तिसरी चिंता त्याची, मला एक घर भेटेल का पावसा पाण्यापासून ह्याला सुरक्षित. पहिलं सुरक्षा कपडे, शरीर सुरक्षित ठेवण्याकरता, आणि या शरीराला आतून तंदुरुस्त ठेवण्याकरता औषध पाहिजे म्हणतो. आणि तिसरं, वारा पाऊस पाण्यापासून उन्हापासून सुरक्षित ठेवण्याकरता निवारा भेटतो का, याची गरज आहे त्याला. निवारा झाले की थांबतो म्हणता. आता सुरक्षा झाली, पुढची झालं, हो ठीक आहे, पुढे एकटंच राहून करायचं काय म्हणा. जेवायला झाला, आता व्यवस्थित राहायला झालं, नेसायला मिळाले, सुरक्षा झाली, आश्रयही मिळाला त्याला. आणि मग तिसरं त्याची अपेक्षा, तिसरी चिंता प्रेम आणि अंतःकरण म्हणतो त्याला. प्रेम आणि अंतःकरण म्हणतो. या अंतःकरणात प्रेम नावाची गोष्ट एक उत्पन्न व्हायला पाहिजे, आणि जगातल्या बऱ्याच लोकांना आपण याच्याशी जोडून घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना जोडायचं म्हणण्यापेक्षा कमीत कमी 2 जण तरी आम्ही एकत्र यायला पाहिजे, एकट्याला जमणार नाही म्हणतो. म्हणून जोडीदार किंवा जोडीदारीने शोधायला सुरू करतो, ही त्याची तिसरी चिंता असते. आयुष्यात याच्या पलीकडे काय करतो का बघा माणूस. जोडीदार तरी शोधतो, जोडीदारीने तरी शोधतो. ही चिंता झाले. चौथी चिंता झालं एवढं. आता या मुलांची कसं होणार, ह्यांच्या भविष्याची काय होणार. मग अमुक तमुक, या गल्लीतलं त्या गल्लीतलं, सगळ्यांची चिंता वाहत 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 एके दिवशी निघूनच जातो. प्रवास संपवतो का जीवन एवढंच होतं, एवढी चिंता केला आणि निघून गेला. नाही, जीवन आहे ही चिंता माणसानं असायलाच पाहिजे, असावं. आणि यांच्याबरोबर आणखीन एक चिंता करावं माणसाने, की हे सर्व ही चालवणारी ही यंत्र आहे ना, आतमध्ये यंत्र चालवणारा कोण आहे त्यालाही मला बघायचं आहे, आणि त्याची भेट कशी होईल याची चिंता करावी माणसाने. तेव्हाच माणसांचं जीवन सार्थक होते. केवळ बाहेरची चिंता करून चालणार नाही, याच्याबरोबर ह्या चिंता तरी असणारच आहे. ज्याला पोट म्हणून भगवंताने दिलेले पोट असणाऱ्या सगळ्या प्राण्या पशु पक्ष्यांना हे चिंता आहेतच. आणि पण माणसं ही चौथी चिंता आहे ना, ह्याची कोणच करत. म्हणून जमिनीसाठी मेले भरपूर, संपत्तीसाठी मेले भरपूर, जोडीदारीसाठी मेले भरपूर. देवा तुझ्यासाठी मेलेलं एकही दिसत नाही म्हणतात. आत्मज्ञानासाठी प्राण अर्पण केला असं म्हणणारे कोण नाही. पैशासाठी मेला, जमिनीसाठी मेला, पतीसाठी पत्नीसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी मेले भरपूर. भांडले भरपूर, भांडण भरपूर झाले या सर्व गोष्टींसाठी.
आशनासाठी व्यसनासाठी कलह भरपूर झाले, पण आत्म्यासाठी कधी कुठे कोण भांडण केले का? कधी कोण चिंता केली का? हे सर्वही मिळवायचं म्हणतो, हे सर्वही ज्यांच्यासाठी मिळवायचंय हा कोण आहे हे चालवणारा? त्याला जाणून घेण्याची एक चिंता माणसाला असायला पाहिजे. तेव्हाच त्या चिंतेला जेव्हा उत्तर भेटते तेव्हा माणसांची चिंता संपते, चिंतन होत. ती चिंता जर माणसाला असेल तर चिंतन सुरू होतं. प्रापंचिक वस्तूंची प्राप्त करण्याची जे उपाय शोधतात त्याला चिंता म्हणतात, आणि आत्मशोधनासाठी आणि प्राप्तीसाठी जे उपाय शोधतो त्याला चिंतन म्हणतात. एवढंच फरक आहे दोघांमध्ये, चिंता आणि चिंतन, दोघांमध्ये एवढा फरक आहे. माणूस या सर्व चिंता करता करता यांचंही काहीतरी करावं, आत्म्याचंही, की मी कोणामुळे पाहतो, कोणामुळे ऐकतो, कोणामुळे बोलतो, कोणामुळे बसतो, कोणामुळे उठतो, आणि माझ्यासारखेच इतरही बसतात, इतरही उठतात, इतरही जातात येतात. एखादी जीव असा पुढे सरकतो तर कोणाच्या प्रेरणेने सरकत असेल? एखादा बी लावलं तर जमिनीतनं उगवून वर येते, हे कोणाच्या प्रेरणेने उगवून येत असेल? एखादा झाड मोठं होऊन फूल देऊन फळ देत असेल आणि त्या फळांमध्ये रुची निर्माण करणारे कोण असतील बरं? कोणामुळे हे सर्वही होत असेल? याची चिंता ज्या माणसाला लागते ना, त्या माणसाला निश्चितच मुक्ती किंवा मोक्ष म्हणतो ना, ते हाताला लागतेच.